मारेगाव वार्ता। भरधाव टिप्परची दुचाकीला धडक, दुचाकी चालकाचा चिंदामिंदा, टिप्परसह चालक घटनास्थळावरून फरार। मारेगावमध्ये भरधाव वेगात असलेल्या एका टिप्परने दुचाकी स्वाराला समोरून धडक दिल्याने दुचाकी स्वार जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे। सोमनाडा फाट्याजवळ ही घटना घडली। मारेगाव तालुक्यातील जळका फाट्याजवळच्या अपघाताची शाई सुटली नसताना अशातच आता एक मोठी घटना समोर आली आहे। भरधाव वेगात आलेल्या एका टिप्परने दुचाकी स्वाराला समोरून धडक दिल्याने दुचाकी स्वार जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे। वणी ते मारेगाव रोड सोमनाडा फाट्याजवळ ही घटना दिनांक 11 डिसेंबर रोजी सायंकाळी 6च्या सुमारास घडली आहे। दुचाकीने प्रवीण येरमे, रवी येरमे हे दोघे भाऊ दुचाकीने दुपारी कामानिमित्त वणी गेले होते। परत येताना ही घटना घडली। टिप्पर चालकाच्या हयगईमुळे हा अपघात झाला असून तो घटनास्थळावरून फरार झाला असून प्रवीण तुळशीराम येरमे वय वर्ष 43 राहणार पांढरकवडा पिसगाव वणीकडून मोटरसायकलने मारेगावकडे येत असताना त्यांच्या पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या टिप्परने दुचाकीला जोरदार धडक दिली। या धडकेमुळे प्रवीणचा चेंदामेंदा झाला। टिप्परवरील चालकाने निष्काळजीपणे गाडी चालवून हा अपघात घडवला आणि त्यानंतर तो घटनास्थळावरून पळून गेला आहे। टिप्परसह चालकाला पकडण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे। मृतकाच्या पश्चात वृद्ध आई वडील, पत्नी व 2 मुली आणि 2 विवाहित बहिणी आहे। या दुर्दैवी घटनेने पिसगाव पहापड येथे शोककळा पसरली असून मृतक हा स्वस्त धान्य दुकान चालवायचे। काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते तथा पिसगाव येथील माजी उपसरपंच तुळशीराम येरमे यांचे ते एकुलते एक चिरंजीव होते।